नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण एक अतिशय महत्त्वाचे सॉफ्टवेअर म्हणजेच मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय, त्याचा वापर का करतात आणि तो आपल्या दैनंदिन कामांना कसा सोपा करतो, हे अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पहिल्यांदा आपण माहिती पाहूया एक्सेल म्हणजे काय. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. यात आपण आकडे मीन्स नंबर्स, डेटा आणि टेबल्स व्यवस्थित ठेवू शकतो. ठेवू म्हणजे सेव्ह करू शकतो. त्यावर कॅल्क्युलेशन्स त्या मार्क्सवर किंवा त्या नंबर्सवर आपण आकडेमोड करू शकतो. आकडेमोड म्हणजेच कॅल्क्युलेशन करू शकतो आणि ग्राफ किंवा चार्ट बनवू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर एक्सेल म्हणजे मोठ्या प्रमाणात माहिती सोप्या पद्धतीने ठेवण्यासाठी आणि ॲनालिसिस करण्यासाठी वापरले जाणारे एक इन्स्ट्रुमेंट और टूल किंवा सॉफ्टवेअर असं आपण म्हणू शकतो. तर एक्सेलचा वापर काय आहे हे आपण पाहूया. तर एक्सेल हे आपण कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी म्हणजेच की फॉर एक्झाम्पल आपण एका कंपनीचं एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये आपण लोकांची सॅलरीचा हिशोब आपण करू शकतो. त्या कंपनीचे काय खर्च आहेत किंवा किती प्रॉफिट झालं, किती लॉस झाला, हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपण एक्सेलमध्ये स्टोअर करू शकतो किंवा सेव्ह करू शकतो. ओके. परत डेटा जो आहे, डेटा हा व्यवस्थित सेव्ह करण्यासाठी हा आपण एक्सेल यूज करू शकतो. ओके. परत आपण थर्ड बेनिफिट आहे की आपण याच्यामध्ये चार्ट्स किंवा ग्राफ तयार करू शकतो. परत ऑफिसच्या वेगवेगळ्या कामासाठी किंवा आपण म्हणू शकतो की स्कूलच्या वेगवेगळ्या कामासाठी आपण हे यूज करू शकतो. जसं की अकाउंटिंग, फायनान्स, एज्युकेशन, बिझनेस या सर्व क्षेत्रात एक्सेलचा वापर केला जातो. ओके. तर आपण पाहूया की एक्सेल आपण कशी ओपन करू शकतो, कुठल्या पद्धतीने आणि कसं वापर केला जातो, कुठून आपण हे ओपन करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर ऑलरेडी मी एक एक्सेल ओपन करून ठेवलेली आहे, पण आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. ओके. तुम्ही ज्यावेळेस नवीन एक्सेल ओपन करायला जाता त्यावेळेस तुम्हाला स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सेल बटनवर क्लिक करायचं आहे. एक्सेल आयकन आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला टेम्पलेट्स मिळतात एक्सेलचे. ओके. तर आता आपण सुरुवात करूया ब्लँक वर्क पासून. ब्लँक वर्कबुक. ओके. आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर वर्कबुक आपण एक एक्झाम्पल घेऊया, सिंपल एक्झाम्पल घेऊया. वर्कबुक म्हणजे एक बुक, एक पुस्तक जे की आपण यूज करतो. ओके. आणि बुक म्हणजेच वर्कबुक. ओके. त्याच्यामध्ये वेगवेगळे पेजेस असतात. पेजेस म्हणजेच शीट्स. ओके. ह्याच्यामध्ये आपण खूप सारे शीट्स ऍड करू शकतो, म्हणजेच पेजेस ऍड करू शकतो. ओके. आता या शीटमध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन्स मिळतात. इन्सर्ट, ड्रॉ, पेज लेआउट, फॉर्म्युलाज, डेटाज, रिव्ह्यू, हे सगळे जे काय आहेत हे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जर की तुम्हाला कुठला फॉन्ट द्यायचा आहे, किती नंबरचा ठेवायचा आहे किंवा तुम्हाला सॉर्टिंग करायचं आहे, फिल्टर करायचं आहे, अजून बरेच काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या एक्सेलमध्ये करू शकतो. तर सांगायचं झालं तर एक्सेल हे मल्टीपर्पज साठी यूज केलं जातं. ओके. आता आपण याच्यामध्ये बघूया की रोज कशाला म्हणतात आणि कॉलम्स कशाला म्हणतात. ठीक आहे. तर आता मी जे हायलाइट करतेय हे येलो कलरचा हा जो आहे हा रो आहे, याला रो म्हणतात. हे नंबर्सनी रोज हे नंबर्सनी आयडेंटिफाय केले जातात. पण कॉलम कशाला म्हणतात, जे की A, B, C, D हे जे आहेत हे सगळे कॉलम्स आहेत. याला आपण कॉलमनी आयडेंटिफाय केलं जातो. आणि कॉलम हे कशाने आयडेंटिफाय केले जातात, अल्फाबेट्सने आयडेंटिफाय केले जातात. आता हे जे आहे, जे मी हायलाइट केलं आहे, हे याला सेल म्हणतात. आता हे सेल कसं आयडेंटिफाय करायचं की C कॉलमचा थर्ड रो म्हणजे C3 सेल आहे हा.
ओके, आता याच्यामध्ये आपण खूप साऱ्या आणि ह्या एक्सेलमध्ये आपल्याला खूप साऱ्या फीचर्स मिळतात, जसं की ॲडिशन म्हणजे कॅल्क्युलेशन. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशन्स करू शकतो, जसं की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय, डिव्हिजन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि याच्यामध्ये प्री डिफाईन्ड फॉर्म्युलेज आहेत. लेट्स सी. आता याच्यामध्ये आपण पाहूया की फॉर्म्युलाज आहेत का. सी, हे सगळे जे आहेत हे प्री डिफाईन्ड म्हणजेच एक्सेलनी प्रोव्हाइड केलेले फॉर्म्युलेज आहेत, जे आपण यूज करू शकतो आपल्या कॅल्क्युलेशनसाठी. ओके, आणि आणि खूप सारे फीचर्स आहेत जे आपण येत्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो, एक्सेल म्हणजे माहिती व्यवस्थित ठेवणे आणि तिथे विश्लेषण करणे यासाठी तयार केलेले एक बहुउपयोगी साधन आहे, म्हणजेच सॉफ्टवेअर आहे. तर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा बिझनेसमन असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल, तर आपण हे काही एक्सेल शिकणार आहोत. हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. ओके, तर तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत.